Hello friends, today we are going to start 9th standard lesson 1.4 The Story of Tea. In warming up activity, chit chat, there are some questions related to this topic. To arouse your pre-knowledge, first one is, can you make tea? Yes, I can make it. How do you make tea? By adding sugar, tea powder, milk in hot water or boiling this mixture, we can make tea. What brand do you like? Answer is Tata Tea or Brook Bond. At home, who makes tea or coffee for everybody? At home, mother makes tea or coffee for everybody. Have you seen a tea plantation? No, I have not seen tree plantation. Write the names of as many beverage as you can within 2 minutes. Answer is coffee, tea, juice, milkshake, water, orange juice, etc. Draw word web to show your associations. Here we will see an example. You can solve the another one. Tea, biscuit, sugar, tea powder, cup, milk. The story of tea. Let us begin with a question. चला एका प्रश्नाने आपण सुरुवात करूया. Can you name the most widely consumed beverage in the world after water? जगामध्ये पाण्यानंतर सर्वात जास्त वापरलं जाणारं जे पेय आहे त्या पेयाचं नाव तुम्ही सांगू शकता काय? Perhaps many of you have guessed the answer. कदाचित तुमच्यापैकी बरेच जणांनी या उत्तराचा अंदाज बांधला असेल. The most popular beverage in the world is tea. जगामधलं सगळ्यात जास्त प्रसिद्ध असं जे पेय आहे ते आहे चहा. The fresh aromatic brew with which people like to begin their day. The fresh aromatic brew with which people like to begin their day. ताजेतवाने सुगंधी पेय की ज्याने जे पेय पिऊन लोकांना आपल्या दिवसाची सुरुवात करायला आवडते असं हे पेय. इट हॅज अ रिफ्रेशिंग ॲस्ट्रिजंट फ्लेवर. हे पेय उत्साहवर्धक चवीने तुरट आहे. इट इज ॲक्च्युली मेड बाय ब्रुईंग. खरं जर पाहिलं तर हे जे पेय आहे हे उकळून मिसळून गाळून तयार केलं जातं. दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर. गरम पाण्यामध्ये उकळून हे पेय तयार केलं जातं. द लिव्ज अँड शूट्स ऑफ अ प्लांट. एका वनस्पतीचे अंकुर उकळत्या पाण्यात टाकून हुज बोटॅनिकल नेम इज द कॅमेलिया सेनेन्सिस. एका वनस्पतीचे अंकुर उकळत्या पाण्यात टाकून हे पेय तयार केलं जातं. त्या वनस्पतीचं वनस्पतीशास्त्रातील नाव आहे कॅमेलिया सेनेन्सिस. द लिव्ज आर ॲट फर्स्ट ड्राईड. पहिल्यांदा या वनस्पतीची पानं सुकवली जातात. क्युअर्ड अँड प्रोसेस. वाळवली जातात. नंतर त्यावर प्रक्रिया केली जाते. बिफोर दे आर पॅक अँड सोल्ड टू अस. त्यानंतर पाकिटामध्ये भरून ती आपल्यापर्यंत विकायसाठी आणली जाते किंवा ती आपल्या बाजारामध्ये आणली जाते. Camellia sinensis is an evergreen plant which grows in tropical and subtropical climates. Camellia sinensis हे एक सदाहरित झाड असून ते उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात उगवले जाते किंवा लावले जाते. The tea plants required at least 100 to 125 centimeters of rainfall a year and prefer acidic soil. चहाच्या रोपांना 100 ते 125 सेंटीमीटर एवढं पाऊस
पावसाची आवश्यकता असते. वार्षिक पर्जन्यमान 100 ते 125 सेंटीमीटर एवढं वार्षिक पर्जन्यमान असणाऱ्या परिसरामध्ये ही झाडं लावली जातात व या झाडांच्या लागवडीसाठी आम्लयुक्त जमिनीची आवश्यकता असते. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी इस्टेट्स आर लोकेटेड ऑन हिल स्लोप्स ॲट elevation of up to 1,500 meters. It is said that the tea plants grow slowly and acquire a richer flavor at this height. कॅमेलिया सेनेन्सिसचा जर आपण विचार केला तर कॅमेलिया सेनेन्सिस हे सदाहरित झाड, ज्याला आपण चहाचं झाड म्हणतो, हे उष्ण व समशीतोष्ण कटिबंधामध्ये उगवलं जातं किंवा लावलं जातं. चहाच्या रोपांना ज्या भागामध्ये 100 ते 125 सेंटीमीटर एवढी वार्षिक पर्जन्य वृष्टी होते अशा परिसरामध्ये, अशा भूभागामध्ये याची लागवड केली जाते व आम्लयुक्त जमिनीची याला आवश्यकता असते. जगातील सर्वात चांगले चहामळे किंवा चहाच्या बागा या समुद्र सपाटीपासून 1500 मीटर उंचीवर टेकड्यांच्या उतारावर वसलेल्या आहेत. या उंचीवर चहाची रोपं उगवली तर ती हळूहळू वाढतात आणि त्यामुळे त्यांना चांगला फ्लेवर, चांगला लज्जतदारपणा प्राप्त होतो असे म्हणतात. वेन द प्लांट्स मॅच्युअर, जेव्हा चहाची रोपं परिपक्व होतात, ओनली द टॉप 1-2 इंचेस ऑफ द प्लांट्स आर पीक. त्यावेळेस त्या रोपट्याची फक्त 1-2 इंच लांबीचा जो पानांचा समोर आलेला भाग असतो तो खुडल्या जातो. These buds and leaves are called flushes. या वाढीच्या काळामध्ये झाडावर दिसणारा जो नवीन बहर असतो, हा जो बहर आहे, हा बहर तोच त्या भागामध्ये किंवा तोच तोडला जातो. A new flush appear on the plant every 7 to 10 days during the peak growing season. ज्यावेळेस झाडाच्या वाढीचा काळ असतो, या वाढीच्या काळामध्ये 7 ते 10 दिवसामध्ये झाडावर हा नवीन बहर त्या काळामध्ये तोडणीसाठी आलेला आपल्याला पाहायला मिळतो. लेफ्ट टू ग्रो ऑन इट ओन, बाकीचा भाग झाडावर जसच्या तसाच राहतो, जसच्या तसाच ठेवला जातो. द टी प्लांट मे ॲक्च्युअली ग्रो इन टू अ स्मॉल ट्री. चहाच्या रोपांचा जर आपण विचार केला तर ते एक छोटंसं झाडच असतं. द प्लांट्स आर पर्न अँड केप्ट ॲट अ हाईट ऑफ अबाउट 3 feet, दॅट इज वेस्ट हाईट, टू इनेबल इझी प्लकिंग ऑफ द लीव्ज. चहाची रोपटी ही खरं तर एक छोटंसं झाड असतं, पण सगळ्याच चहा बागांमध्ये या रोपट्यांची छाटणी करून त्यांची उंची 3 फुटा एवढी, म्हणजेच कमरेच्या उंची एवढी ठेवली जाते, ज्याचा उपयोग त्याच्या छाटणीमध्ये होतो किंवा झाडावरील ज्यावेळेस जो फ्लश असतो, झाडावर जेव्हा फ्लश येतो तो सहज रीतीने हाताने तोडता यावा, हा त्यामागील उद्देश असतो. द टीज वी बाय आर ॲक्च्युअली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज. बाजारामध्ये आपण जो चहा खरेदी करतो, या चहाचं वर्गीकरण खरं तर त्याच्या पानाच्या आकारावरून केलं जातं. नंबर 1, आसाम टाईप ऑफ टी, कॅरेक्टराइज बाय द लार्ज लीव्ज. आपल्याकडे नंबर 1चा जो आसाम प्रकारचा चहा आहे, या चहाची पाने सर्वात मोठी असतात, हीच या चहाची विशेषता असते. नंबर 2, चायनीज टाईप. दुसरा जो प्रकार आहे त्याला चायना प्रकार किंवा चायना प्रकारचा चहा असं आपण म्हणू, आणि याची विशेषता जी आहे, कॅरेक्टराइज बाय द स्मॉलेस्ट लीव्ज. या चहाची ओळख म्हणजे हा अगदी बारीक बारीक पानांचा चहा असतो. नंबर 3, कॅम्बोर्ड, कॅरेक्टराइज बाय लीव्ज ऑफ इंटरमिडिएट साईज. तिसऱ्या प्रकारचा किंवा तिसऱ्या नंबरचा जो चहा आहे त्याला कंबोड चहा. या चहाची पानं मध्यम आकाराची असतात. अशा प्रकारे आपण चहाचे 3 प्रकार या ठिकाणी पाहिले आहेत. We have 3 very distinct and different tea growing regions in India. भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये 3 भिन्न वेगवेगळ्या चहा उत्पादक प्रदेश भारतामध्ये आहेत.
Each of these region is famous for the special type of tea it produces. प्रत्येक प्रदेशाची आपली एक खास विशिष्ट प्रकारची प्रसिद्धी आहे, विच आर युनिक इन टेस्ट, ज्यामध्ये आपल्याला विलक्षण चव, अरोमा, सुगंध अँड फ्लेवर, शक्ती ही आपल्याला पाहायला मिळते. द 3 रिजन्स आर, भारतामध्ये जे 3 प्रदेश आहेत चहा उत्पादक प्रदेश, त्यामध्ये नंबर 1 दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया, ईशान्येकडील दूरच्या भागामध्ये दार्जिलिंग. आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया अँड निलगिरीज इन साऊथ इंडिया. दुसरा जो भाग आहे 2 नंबरचा तो आहे ईशान्येकडील आसाम भाग, व तिसरा जो भाग आहे दक्षिण भाग, या दक्षिण भागामध्ये निलगिरी प्रदेश हे भारतामधील 3 प्रमुख चहा उत्पादक प्रदेश आहेत. द पीपल ॲग्री दॅट द टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. बऱ्याच लोकांचं असं मत आहे की चहा हा ताजेतवाने करणारं पेय आहे. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट्स ऑर प्रोटीन्स. यामध्ये कुठल्याही प्रकारची कार्बोदके, चरबी किंवा प्रथिनांचा समावेश नसतो. व्हॉट गिव्ज अ टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज थिएनाइन ॲज वेल ॲज कफीन, विच गिव्ह द ड्रिंक इट स्टिम्युलेटिंग क्वालिटी. चहा कशामुळे त्याची खास विशिष्ट चव येते किंवा चहाला कशामुळे खास आणि विशिष्ट अशी चव येते, तर ते आहे थिएनाइन व कफीन. आता थिएनाइन म्हणजे काय, तर थिएनाइन म्हणजे चहामध्ये अमिनो ॲसिड सापडतं, ज्याचा उपयोग शरीराचा थकवा घालवणे व शरीराला विश्रांती देण्यासाठी होतो. त्यानंतर कफीन म्हणजे काय, तर कफीन म्हणजे हे एक प्रकारचं उत्तेजक आहे, यामुळे आपल्या शरीराला उत्तेजना मिळते. हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. लोकांनी पहिल्यांदा चहा प्यायला सुरुवात कशी व केव्हा केली. अन अमेझिंग स्टोरी वॉज कम डाऊन टू अस फ्रॉम चायनीज लिजंड. चीनच्या आख्यायिकेमधून, दंतकथेमधून एक गमतीशीर गोष्ट पुढे आलेली आहे. इट इज सेड दॅट, असं म्हटलं जातं, दॅट एम्परर शेनॉंग, द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन. असं म्हणतात की चीनचे सम्राट शेनॉंग, ज्यांना चायनीज शेतीचे किंवा चीनचे शेतीचे व औषधी वनस्पतीचे जनक म्हणून संबोधलं जातं, वॉज ऑन हिज ट्रॅव्हल. ते एकदा आपल्या प्रवासावर होते. व्हेन अ सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्परर टू ड्रिंक. त्याच वेळेस जंगलामध्ये एक सेवक त्यांना पिण्यासाठी पाणी उकळत होता. जस्ट देन अ फ्यू लीव्स फ्रॉम द नियर बाय ट्री ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर. तेवढ्यातच जवळच्या झाडावरून हवेच्या झुळकीने उडून आलेली 1-2 पानं त्या उकळत्या पाण्यात पडली. द वॉटर इमिडिएटली चेंज कलर. लगेच त्या पाण्याचा रंग बदलला. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द एम्परर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. ते पाणी पिऊन राजाला आश्चर्य झालं, कारण त्या पाण्याच्या अर्काने व चवीने राजाला ताजेतवाने वाटले होते. एक्साइटेड बाय द अननोन प्लांट. एक अज्ञात प्रकारचं झाड, ज्यामुळे राजा उत्तेजित झाला होता. अँड इट्स अमेझिंग फ्लेवर. आणि एक उत्तेजित होणारं आश्चर्यकारक अशी चव त्याला होती. ही कॅरीड आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स. नंतर राजाने चौकशी केली अँड डिस्कवर्ड दॅट, आणि मग शोधून काढलं दॅट द टीज हॅड मेनी हिलिंग अँड रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज अँड कुड ऑल्सो बी यूज ॲज अन अँटीडोट टू सर्टन पॉयझन्स. चहा पिल्याने घाव भरून काढण्याची नैसर्गिक प्रक्रिया होते व काही विशिष्ट विषावरचा उतारा म्हणून सुद्धा चहाचा उपयोग केला जाऊ शकतो. हे या राजाने या दरम्यान शोधून काढलं, किंवा या ठिकाणी राजाने ते शोधून काढलं. या पाठावरच्या जे काही साइडलाईन क्वेश्चन्स आहेत, ज्याला आपण मार्जिनल क्वेश्चन म्हणू, ते आपण या ठिकाणी बघूया.
Now we will try to solve marginal question. Number 1, how is tea, the beverage, made? Answer is, tea is made by brewing, that is by infusing the leaves of boiling water. Second sideline question, how is tea, that is packed and sold to us, made? Answer, the leaves are at first dried, cured, and then packed and sold to us. Third sideline question, where are the tea estates located? Answer, the tea estates are located on hillsides at elevations of up to 1500 meters. Question number 4, why are tea plants pruned? Answer, the tea plants are pruned and kept at a height of about 3 feet to enable easy plucking of the leaves. Question number 5, what are botanical names? How are they decided? The botanical name are a scientific name. The words are given according to the botanical naming system. The first name tells us genes of the plant and second name is the species of the plant. Throughout the word, there should be only one uniform name. That's why this meaning system is used. They are decided according to their characteristics and classification to which they belong. Question number 6. What does tea contain? What does it not contain? Answer, tea contains theanine and caffeine. Tea does not contain carbohydrate, fats or proteins. Question number 7. Who was Emperor Shennong? Answer, Emperor Shennong was the father of Chinese agriculture and medicine. Question number 8. Why did he carried out further investigations about tea? Answer, he was amazed by the rich flavor and the refreshing quality of the infusion. That's why he carried out the further investigation. So friend, here we will stop. या ठिकाणी आपण थांबूया. लेसन मोठा असल्यामुळे याला आपण आणखी 2 भागामध्ये विभाजित करणार आहोत. त्यामुळे माझे व्हिडिओ आपल्याला आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद. थँक्यू.